नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या जेल कॉर्नर जुना पेडगाव रोड या चौकाच्या मध्ये राजर्षी शाहू हॉटेल आणि खानावळ सुरू केली आहे। युवराज गायकवाड यांनी सामाजिक अभिनव उपक्रम राबवित हा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे, जेणेकरून राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने ही खानावळ सुरू केली असून यामध्ये रुचकर जेवण आणि माफक दरात जेवण मिळेल असेही यावेळी युवराज गायकवाड यांनी परभणी न्यूजशी बोलताना सांगितले। त्यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी त्या हॉटेलला भेट देऊन युवराज गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आजचा मंगल दिन आहे तो ऐतिहासिक म्हटलं तर वाव ठरणार नाही। मगाशी ओपनिंगच्या वेळेस मी तसं बोलून दाखवलेलं आहे की इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे, आपण भाषणामध्ये बोलतो की त्या काळी शाहू महाराजाच्या संस्थानामध्ये शाहू महाराजांनी एका बौद्ध समाजातल्या युवकाला हॉटेल टाकून दिलं, खानावळ चालवायला दिली, प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली। आणि हे पहिल्यांदा मला तर परभणी जिल्ह्यात तरी पहिल्यांदा असं घडलं की शाहू महाराजांच्या नावाने हॉटेल आणि खानावळचे नातू युवराज गायकवाड यांनी इथं ही खानावळ मेस किंवा आपण हॉटेल म्हणून या चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली। हा प्रसंग खरोखरच अभिमानाचा आणि आनंदाचा। शाहू महाराजांच्या नावे मला तरी काय नेमकं कशा पद्धतीचं जेवण तर जेवण यांची सध्या मेस आहेत। बरेच विद्यापीठातले कॉलेजचे प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्या रुचकर भोजनाचा त्यांनी आस्वाद घेतलेला अजूनही त्याची संख्या वाढत जात आहे। आता चहापासून जेवणापर्यंत मध्ये नाश्ता, त्यात भजी असो किंवा पोहे असो, उपमा असो, खिचडी असो, ह्या सगळंच या आपण हे जे आयटम म्हणूया म्हणजे नाश्त्याचे आणि संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा सुविधा यांच्याकडे अतिउत्कृष्ट रुचकर भोजन यासाठी युवराज गायकवाड यांच्या कुटुंबाची परभणीमध्ये या विभागात ख्याती आहे। आणि आता ही प्रत्यक्ष शाहू महाराज हॉटेल खानावळ चालू केले, खानावळ ही आता त्यांची सुरुवात आहे। आज सकाळपासून तिथे बऱ्याच जणांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या पाठीशी मला वाटतं परभणी शहरातील सर्वच राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते पाठीशी आहेत, त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर अशी प्रगती हो अशी सगळ्यांच्या वतीने आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो, सदिच्छा व्यक्त करतो। आणि पुन्हा पुढे काही अडचणी आल्यास आपण सर्वजण परभणीकर युवराजच्या पाठी आहोत, यात काही मात्र शंका नाही। शुभेच्छा देऊ। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।